आज माझी निमंत्रण देऊन इथे बोलण्यासाठी पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती सरांना माझी मनपूर्वक आभार. इट इज सच अन ऑनर. मी खरं सांगू इच्छिते की आय एक्सपेक्टेड ओनली 100 स्टुडंट्स. तर आता हा क्राऊड बघून मी घाबरली की मी काय बोलू शकतात इतकी मुलांना, आणि इतकी सुंदर पद्धतीमध्ये एक प्रोग्राम तुम्ही आयोजित केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप आभार आणि अभिनंदन पण. आज तुम्ही एक चांगली तिरंगा रैली पण काढली. इतकी सुंदर सुंदर कपड़े से हमारे बच्चा इतना मतलब सुंदर पद्धतीमध्ये बालून्स है, यहाँ पे प्लकार्ड्स है. मला खूप आनंद वाटले की इतकी वायब्रंट मुलं आहे. आमच्या भाऊ जैसे म्हणतात की आमच्या देशाच्या भविष्य खूप चांगली आहे, इसमें काही समस्या नाही. हा विषयासाठी मला मी प्रयत्न करते तर मराठीमध्ये बोलण्यासाठी. ठीक आहे, मी प्रयत्न करते. आता नाही होऊ शकते तो मी हिंदीमध्ये स्विच करते. ठीक आहे, पण लेकिन मला पण मराठी यायला पाहिजे. तो नाना परत परत मला सांगितलं होते की मॅडम तुम्ही मुलाला मार्गदर्शन करा, तुमच्या जो यात्रा आहे हा साठी तुम्ही एक भाषण करावा. पण लेकिन नाना मी क्षमा मागतोय, बिकॉज मला असं वाटते की मी आज इथे उपस्थित गावकरी लोकांना आणि मुख्याध्यापक आणि शिक्षक लोकांना कुछ भाषण नहीं पण लेकिन माझी सजेशन देणार इच्छिते. वैसे माननीय उपाध्यक्ष सर सांगितले होते की सॉरी यहाँ पे जो अनाउंस करने वाले सर सांगितले होते, माझी मम्मी एक शिक्षिका आहे, अध्यापिका आहे, त्यामुळे मी इथेपर्यंत आले आहे. ॲक्च्युली इट इज ट्रू, क्योंकि आता मला माहिती नाही की 50 मिनिट लागते इकडे येण्यासाठी फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. माझी रेसिडेन्सी इकडे इथून 50 मिनिट आहे. अगर 50 मिनिट लागते तो आय शुड हॅव स्टार्टेड एट 9 o'clock. मला माहिती नव्हती, अदरवाईज आय कुड हॅव स्टार्टेड अर्ली. तो पहिला एक गोष्टी मी आतापर्यंत माझी जीवनमध्ये असे ठेवले की पंक्चुअलिटी. आई डोंट नो उसका मराठी क्या है, मला माहिती नाही, बट टाइम पे आना एक जगह में, दैट इज वेरी इंपॉर्टंट. तो तुम्ही ऐसे 2-3 गोष्टी आहे मी तुम्हाला सांगणार इच्छिते की तुम्ही सगळं तुमच्या मुलासाठी हे शिकवा लागेल. सगळं अध्यापक इथे जो भी उपस्थित आहे, एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी नाही सांगतोय, पण लेकिन जर एक वेळेलाच मी पण येथे बसले होते, हा एक मुलगी सारखा मी तुम्हाला सांगतोय. गुरु म्हणजे टीचर. आमच्या भारताच्या संस्कारमध्ये, मराठी संस्कारमध्ये तुम्हाला माहिती आहे, इवन केरळची संस्कारमध्ये गुरु का महत्व खूप खूप जास्त आहे. म्हणजे जिल्हा परिषदच्या टीचर का आता स्थिती काय आहे मला माहिती नाही, लेकिन गुरु म्हणजे गुरु आहे, माता पिता गुरु देवा ऐसे आम्ही शिकवले होते. तो जब हम पहला आम्ही घरी मध्ये जब हमारा मम्मी कुछ बोलते हैं, ठीक है, हम मम्मी बोलते की ऍपल आमच्या स्वास्थ्यासाठी चांगली आहे, तो हम सोचेंगे चलो मम्मी ने बोल दिया तो ऐकणार नहीं, तो पापा ने बोल दिया ऍपल खाला चांगली हो जाती, फिर भी हम ठीक है चले. पर लेकिन जब हमारा टीचर बोलते हैं कि ऍपल तुमच्या स्वास्थ्यासाठी एक चांगली पदार्थ आहे, सो देन वी विल नॉट क्वेश्चन. क्यों? क्योंकि वो हमारे टीचर है. टीचर कभी पण बुरा हो नहीं शकत है ना. मतलब टीचर जो बोल रही है वो सच है. टीचर आज म्हणतो है भारत देशा का कैपिटल मुंबई आहे तो मुंबई आहे, है ना. वो हम कोई क्वेश्चन नहीं करते कि शक होते हैं मन में की दिल्ली है ना, पण लेकिन आम्ही कोणाला अध्यापकला विचारणार नाही की सर तुम्ही चुकीच्या पद्धतीमध्ये आम्हाला शिकवतो. सो दिस इज द ट्रस्ट एव्हरी टीचर कॅरी, दिस इज द रेस्पेक्ट एव्हरी टीचर कॅरी. तो मी सगळं इथे उपस्थित मुख्याध्यापक असेल आणि शिक्षक असेल तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जो शिकणार ये पालन करणार. इट्स अ व्हेरी सिंपल थिंग.
मैं जब 12th स्टैंडर्ड में होते माझी एक क्लास टीचर होती थी सर, वो मैथमेटिक्स का टीचर था। मुझे इतना नफरत करती थी वो वो बोलती है कि मीनू बहुत बहुत बात करती है, वो मीनू बहुत क्लास मध्ये बहुत नडकड करके, मतलब आई डोंट नो, वो टीचर मला असं वाटते की हा टीचरला मला आवडते नाही, म्हणजे ह्या टीचरला थोडस मी मी आवडते पण लेकिन तिला माझी आवडते नहीं। तो मुझे एक दिन मुझे ऐसा लगा कि आई गॉट अ प्राइज, वो पैट्रियोटिक देशभक्ति गान का एक कॉम्पिटिशन होते, तो हा कॉम्पिटिशन मध्ये मला एक ट्रॉफी मिळाली। तो मैंने टीचर के सामने गया और मैंने टीचर को दाखवली की टीचर बघा ये माझी प्राइज आहे। तो शी इज लाइक, तो क्या ये प्राइज मिलने के लिए आ रही है स्कूल पे, चलो जाओ वहां पे बैठो, चलो मैथ्स का ये कर दो। तो मला इतकी बुरा वाटली की मुझे ऐसा लगा कि यार मैं इतना एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये मला एक प्राइज मिळाली आणि मेरी टीचर को एकदम ये नहीं है, इसके बाद में आनंद नहीं है। सो माझे फ्रेंड्स बोलते चलो यार जाने दो, मतलब ये तो औरत ऐसा है वो चाहे तुम ओलंपिक्स का भी मेडल जीत के लेके आ जाओ, ये बोलेंगे कुछ फायदा नहीं है, अगर मैथ्स का इक्वेशन करेक्ट होते तो उसको अच्छा लगेगा। तो आता 15 साल के बाद जब मेरा यूपीएससी का ये हो गया, मुझे आईएएस मिल गया, वो आ गया वो टीचर एक साड़ी लेके और बोला कि मीनू बेटा तू मेरा सबसे अच्छा विद्यार्थी है। तो फिर मैंने टीचर को पूछा, जो उसी दिन मैंने ट्रॉफी लेके आ गया था आपको बिल्कुल अच्छी नहीं थी, आज मुझे आईएएस मिला आपको अच्छी लग रही है, यू जस्ट अप्रिशिएट मी फॉर दॅट, है ना, तुम्ही मला हा गाण्याच्या कॉम्पिटिशन साठी तुम्ही अभिनंदन द्या, आईएएस का नहीं पाहिजे क्योंकि पूरा दुनिया दे रही है, मुझे वो चीज का अप्रिसिएशन चाहिए। 15 साल वो दुख था मेरे मन में। तो मेरा मम्मी मुझे बहुत डांटा, मम्मी ने बोला ये क्या बदतमीजी बोल रही है टीचर के साथ, हाँ बट लेकिन इसलिए मैं आपको बोल दिया क्योंकि दैट वोंट स्टिक्स, आप एक भी बुरा शब्द बोल दोगे हे बच्चे को, वो रिमेम्बर करते, दैट्स द इम्पैक्ट टीचर है। चाहे तुम आईएएस बनोगे, इंडिया के प्रेसिडेंट बनोगे, वो एक गाना का सामान के लिए वो वेट करते हैं, है ना। सो माझी मला नम्र विनंती आहे सगळा अध्यापक आणि शाळाचा जो भी स्टाफ है इथे उपस्थित आहे, पालक, नाना ने अत्यंत, मी जो पॉइंट आज पढ़ के आ गया वो पूरा पॉइंट नाना ने बता दिया, तो अभी भाषण साठी माझ्याकडे पॉइंट्स नाही आहे। सो ये माझी रिक्वेस्ट आहे पालकांसाठी आणि टीचरसाठी। मुलाला फक्त मी 4 गोष्टी सांगणार इच्छिते। यहाँ पे बोल दिया कि मैडम आपका जर्नी बताओ, जर्नी तो है वैसे वो लंबी कहानी है पर लेकिन वो मुलासाठी चांगली नहीं है क्योंकि वो शादी के बाद, बच्चे के बाद, वर्किंग प्रोफेशनल साठी वो अच्छा होगी शायद। पर लेकिन मैं ये बोलना चाहती हूँ, जब मैं एक मुलगी था, जब मैं शाला मध्ये था, मैं कैसा था वो मैं बोलूंगी। तो नंबर 1 गोष्टी, माझी पप्पा पुलिस था, माझी मम्मी टीचर था, तो शाळामध्ये कमी मार्क्स लेना ऑप्शन भी नहीं है ना, क्योंकि वैसे तो पापा तो यूनिफॉर्म पहनती थी तरी पण वो बहुत शांत है, पर लेकिन मम्मी को कोई यूनिफॉर्म नहीं है, पर लेकिन वो बहुत कड़वा था। तो वो टीचर बना है, तो मी पण जिल्हा परिषद शाळामध्ये पढ़ाई केली, तो टीचर का मुलगी नहीं पढ़ले तो क्या होगा, बाकी बच्चे के सामने टीचर का इज्जत का क्या है, तो पढ़ना ही पड़ेगा, ऑप्शन नहीं है। सो आई यूज टू स्टडी वेरी वेल, मैं अच्छे से पढ़ाई करती थी, आई वॉज ऑलवेज टॉप 1 इन द क्लास। ये तुम्ही करू शकते का? हो ऐसा नको, तुम्ही हर दिन म्हणजे सोमवारी से शुक्रवारी पर्यंत तुम्ही दुसरा काही बघणार नाही। सर आता बोलत होते ना की मोबाईल फोन वापर करू नका, टीव्ही बघू नका, ऐसे तुम्हाला टीव्ही मी देतोय शाळामध्ये, ठीक आहे, तुमच्या सगळ्या शाळामध्ये मी स्मार्ट टीव्ही देतोय, पण लेकिन घरीच्या शाळामध्ये नाही, घरीच्या टीव्ही बघणार नाही। जो शाळामध्ये जो स्मार्ट टीव्ही आहे, हा स्मार्ट टीव्ही मध्ये तुमच्या टीचर्स काय दाखवणार तुम्ही हा दाखला पाहिजे।
अदरवाइज घरी मध्ये जाके कोई हिंदी सिरियल मराठी सिरियल बघू नका. ठीक आहे. हे एक गोष्ट. सोमवारी से शनिवारी पर्यंत तुम्ही जो तुमच्या अध्यापक जो शिकवणार हा शिकवला पाहिजे. तो काय काय शिकवला पाहिजे चांगली पद्धतीमध्ये. तो नंबर 1 इज आमच्या मातृभाषा. तुम्ही खूप चांगली पद्धतीमध्ये आमच्या मराठी भाषा शिकवा लागेल. इसमें काही कॉम्प्रोमाइज नाही. ठीक आहे, तुम्ही इंग्लिश पढ़ू शकतात, तुम्ही हिंदी पण पढ़ू शकतात, बट लेकिन मराठी आमच्या मातृभाषा आहे. मराठी तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीमध्ये बोलावा लागेल. मीनू मैडम की जैसा टुकड़े टुकड़े मराठी नहीं है ना. क्योंकि मीनू मैडम का मराठी खराब क्यों है. मैडम तो केरळची आहे, पण लेकिन तुम्ही मराठी आहे ना, तो तुमच्या मराठी ऐकून मला शिकावा लागेल. तो तुम्ही जो बाहर वाले हमारे जैसा लोगों को अत्यंत सुंदर मराठी शिकवा लागेल है ना. तो मराठी भाषा पढ़ना अत्यंत गरज आहे. टीचर्स पण तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही इंग्लिश शिका सकते, तुम हिंदी पण सिखा सकते, पर लेकिन आमच्या मातृभाषा इट्स लाइक आवर मदर. अगर हमारा मातृभाषा व्यवस्थित आम्हाला माहिती नहीं है तो देर इज नो पॉइंट. आता दूसरा विषय, हिंदी पण पढ़ना पड़ेगा. क्यों. सर ने बोला पडेगाव मध्ये किती नौकरी मिळणार. कुठे कुठे जायच्या मला जाना पड़ेगा. पडेगाव से दूर जाना पड़ेगा. कधी कधी पुणे जावा लागेल, कधी कधी नागपूरला जावा लागेल, कधी कधी लखनऊ जावा लागेल, कधी कधी दिल्लीला जावा लागेल. तो तुम्हाला हिंदी आना पाहिजे. आता व्हाट इफ आपको नौकरी यूएसए में मिला, अमेरिका इंग्लैंड में मिला, तो इंग्लिश तो सीखना पड़ेगा. तो 3 लँग्वेज 3 भाषा तुम्ही एक सारखा शिकवा लागेल. तो सगळा अध्यापकला माझी विनंती आहे, तुम्ही थोडासा इसका अभ्यास करावा आमच्या मुलाला. तो मिनिमम 3 लँग्वेज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण हा म्हणतात, आणि तुम्ही पण ऐसा प्रयत्न करावा लागेल प्रत्येकीला. आता चलो हम यूएसए में नहीं गया, इंग्लैंड में नहीं गया, मिनिमम तो जापानीज कंपनीज यहाँ पे आ रही है. छत्रपती संभाजीनगर मध्ये बहुत सारे जापानीज कंपनीज येतात. तो तुम्ही जापानीज शिकवणार आहे का. हो, बढ़िया, गुड. तुम्ही जापानीज या कोरियन या जर्मन ऐसा एक विदेश भाषा तुम्ही शिकवा लागेल. तो टोटल किती भाषा शिकवा लागेल. 3 या 4. 3 तो नक्की करावा लागेल. 4th वन तुम्ही थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. आता सर जिल्हा परिषदच्या मार्फत आम्ही डुओलिंगोच्या सबस्क्रिप्शन घेणार आहोत. तो जो भी शाळा इंटरेस्टेड आहे, इंटरेस्ट नहीं, किसी को ऑप्शन नहीं मेरे ऑर्डर से, लेकिन सगळा भाषा एक विदेश भाषा एस्पेशली जापानीज, क्योंकि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुत सारे जापानीज कंपनीज आहेत आणि जापानीज लोग इंग्लिश नहीं वापरतात. त्यांना जापानीज बोलणं आवडतं. तो तुम्ही कोई टोयोटा कंपनी वाले कडे जाऊन मी नानाचा आदमी आहे मला नौकरी द्या देऊ, तो वो नहीं देणार. ठीक है. नाना तो बताएंगे जापानीज वालों को, लेकिन वो हा काय विचारता तुम्ही जापानीज येते का तुम्हाला. तो तुम्ही बोलना पाहिजे हो, तो उसी टाइम बोलना चाहिए हो. सो तो ऐसे तुम्ही अभ्यास करा. ये नंबर 1 गोष्टी. नंबर 2, ये तो भाषा की बाब है. नंबर 2 सायन्स आणि टेक्नॉलॉजी, जो फिजिक्स असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी, ऐसा टेक्निकल सब्जेक्टला पण तुम्ही फोकस करूया. नंबर 3 आर्ट सब्जेक्टला पण. तुम्हाला माहिती आहे टेक्निकल सब्जेक्टला मी जास्त बोलणार नाही, क्योंकि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आफ्टर सम टाइम नीट, जेई, IIT ऐसे तुम्ही शिकवणार. पण लेकिन व्हॉट अबाउट अवर आर्ट सब्जेक्ट, हिस्टरी, ज्योग्राफी. छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येकता काय आहे. आमच्याकडे मिनिमम 50 साइट आहे. वो मतलब ऐसे ऐतिहासिक प्रमाणित 50 मिनिमम 50 बोलतोय. 100 पैकी जास्त आहे, पण लेकिन मिनिमम 50 प्लेसेस टूरिस्ट डेस्टिनेशन. बहुत सारे बाहर का लोग आते आणि देखते. तो तिकडे आम्हाला रिसोर्स पर्सन पाहिजे. आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सगळ्या ऑफिशियल्स बाहेर से येतात. तो आम्हाला मुलाला ऐसे
अत्यंत सुंदर पद्धतीमध्ये इतिहास का सब्जेक्ट शिकवा लागेल, जॉग्रफी का सब्जेक्ट शिकवा लागेल, बिकॉज इट इज गोइंग टू हॅव अ फ्युचर रोल इन अवर जिल्हा. तो ऐसे 3 गोष्टीमध्ये मी सगळ्या अध्यापकला विनंती करतोय की भाषा, तांत्रिक ज्ञान आणि आर्ट सब्जेक्ट इसका थोडासा अभ्यास करावा लागेल. आता जिल्हा परिषदच्या मी मुलाला एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 4 गोष्टी मी सांगणार इच्छिते. तुम्ही हे तुमच्या मनमध्ये ठेवा. नंबर 1, सगळ्या मुलांनो, हा तुम्ही हे ऐका. एक व्यक्ती है ना, वो मराठी असेल, केरळची असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, एक व्यक्तीला 4 गुण पाहिजे. गुण म्हणतात ना, व्हर्च्यू, गुडनेस. एक है विवेक. क्या है? विवेक. इट इज कॉल्ड विस्डम. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? विस्डम. तो विस्डम मिळण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही काय करणार आहोत? विवेक पाहिजे तरी काय करणार आहोत? तुम्ही सांगा. थोडस मराठीमध्ये विचारा ना बच्चे को. काय करावं लागेल? विवेक मिळण्यासाठी काय करावं लागेल? चलो साड़ी वाला बताओ. हरियाली साड़ी वाला बता. सांगणार बेटा. विवेक मिळण्यासाठी इट्स अ सिंपल क्वेश्चन. एक गुण आहे, एक व्यक्तीला 4 गुण पाहिजे है ना. हा गुणामध्ये एक गुण आहे विवेक. तर विवेक मिळण्यासाठी आम्ही काय करणार? आम्हाला कैसे माहिती मिळेल? अभ्यास करणार. राईट. थाली बजाओ. अभी चांगली पद्धतीमध्ये अभ्यास करणार. तो एक व्यक्ती पहिला काय करावा लागेल? हे फक्त मुलासाठी नाहीये, इथे उपस्थित सगळ्या गावकरीसाठी पण मी बोलतोय. तो तुम्ही चांगली पद्धतीमध्ये पडेगाव मध्ये एक लायब्ररी तयार करावा लागेल, एक वाचनशाळा. हा वाचनशाळामध्ये कोणत्याही वायका व्यक्ती आहे, वो मुला असेल, आजोबा असेल, आजी असेल, कोणाला तरी असेल, तुम्ही येऊन तुम्ही वाचना सुरू करावा लागेल. तो काय वाचते? तो कधी कधी कुछ मुलाला कविता आवडते है ना, पण लेकिन किसी और को तंत्रज्ञान आवडते. तो तुम्हाला कोणते सब्जेक्ट आवडते तुम्ही हा शिकवा लागेल. तो एक व्यक्ती का फर्स्ट गुण काय आहे? विवेक. ओके. सो नाउ सेकंड गुण आहे न्याय. न्याय क्या है? इट्स कॉल्ड जस्टिस. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? जस्टिस. तो जस्टिस आम्ही शिकवा लागेल. कैसे शिकवा लागेल? इथे मैडम आने के मला रस्त्यावर बहुत सारे कचरा पड़ा है, तो तुम्ही काय काय बोलणार? एक आजोबा कचरा फेकते, तुम्ही काय बोलणार? आजोबाजी इथे कचरे फेकू नका. बोलणार आहे का? पडेगाव स्वच्छ ठेवणार आहे का? किसका जवाबदारी? गुड. अभी आप तालियां बजाओ. तो हा न्याय है ना. तो इथे किसी का बाल विवाह होणार, तो बाल विवाह चालू आहे, तुम्ही काय करणार? पीआई साहेब को कॉल करणार. हाँ सर को देखा काकी वाले. जर कुठे बालविवाह चालू असेल तर आम्ही त्या ठिकाणावर जाऊन त्यांना सांगेल की बालपणामध्ये लग्न करणे हा एक प्रकारचा नहीं ठीक. जर कुठे बालविवाह चालू असेल तर आम्ही त्या ठिकाणावर जाऊन त्यांना सांगेल की बालविवाह करणे एक प्रकारचा गुन्हा आहे. जी का. चलो ताली बजाओ. तो पीआई सारांना कॉल करेल का? हाँ. और वो बाल विवाह करने वाले आजोबाला आम्ही काय करणार? पोलीस स्टेशन मध्ये भेजणार. ठीक है. तो आमच्या मन मध्ये न्याय होना चाहिए. पहला काय होना चाहिए? विवेक. पहला विवेक, दूसरा न्याय. आता तीसरा काय पाहिजे? आत्मनियंत्रण. तो मीनू मैडम के बारे में क्या बोला? मैडम बहुत कड़क है ना.
मैडम बहुत चिल्लाती है लोगों के ऊपर, क्यों? क्योंकि मीनू मैडम चं स्वयं नियंत्रण नहीं है. तो तुम्ही कोणाला कडे रागू नका, है ना. तुमच्या घरी मध्ये आई म्हणतात आज मेथीचा पराठा आहे, नाही मला आवडते नाही. आज आलू का पराठा आहे, तो तुम्ही काय म्हणतात मला इडली सांबार पाहिजे, मी खाल्ला नाही. तो आई म्हणतात एक पोळी खा, तुम्ही काय म्हणतात मला खिचडी पाहिजे, मी पोळी नाही खाणार. असं नको, है ना. आई असेल, वडील असेल, आमच्या शिक्षक असेल, अध्यापक, मुख्याध्यापक, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, कोणाला तरी तुम्ही कैसे बात करावा लागेल. इसको क्या बोलते हैं सर मराठी में? सौम्य, है ना. नम्रपण, आदर से बात करावा लागेल. तो आदर बोलते हैं हम. तो पहला विवेक, दूसरा न्याय, तीसरा आदर, आणि 14 है धैर्य. क्या है? धैर्य, धीर. हम यहाँ पे जो जितना भी प्लकार्ड है, जवाहरलाल नेहरू, वीर सावरकर, लाल बहादुर शास्त्री, बाल गंगाधर तिलक, नेताजी सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, आमचे शिवाजी महाराज कैसे धैर्यवान, है ना. धैर्यवान होते है ना, त्यामुळे आम्हाला स्वतंत्रता मिळाली ना. तो तुम्ही पण कैसे होणार? धैर्य होणार. तो कोई बोल रही है भूत आ रही है, तो तुम्ही काय करणार? भागतात नाही. तुम बोल दो आने दो, हम देखेंगे, मी बघते, है ना. तो प्रत्येकीला, मुलीला, सगळं मुलगीला मी सांगतोय, कोणाला तुम्हाला चिडकाते तुम्ही काय करणार? एक लड़का कमन मारते, तुम्ही काय करणार? थप्पड मारणार, है ना. हाँ, कोणाला तुमच्यावरती हात लगाने के लिए अवसर देऊ नका, है ना. कोणाला तुम्हाला सांगतोय की तुमचा बाल विवाह करते, तुम्ही काय बोलणार? वो नवराचा तुम्ही काय करणार? उसको सीधा पीएसआर के घर भेजना, है ना. तो बहुत ताकत होना चाहिए. मुलगा पण तुमच्यावरती पण कोणाला हात घेऊ नका. सगळं आमच्या मुला खूप धैर्यवान व्हावा, हा माझी इच्छा आहे. तो 4 गुण काय काय आहे? विवेक, न्याय, आदर, धैर्य. ओके, तो ये आप सोचोगे पूरा टाइम. आज किसको सिखाएंगे आप ये? जाके पालकला बोलावं लागेल. आता पालक बोलेंगे ये नाही चलणार, तो काय म्हणतात? मुख्य कार्यकारी अधिकारी कडे आम्ही तक्रार करतात, है ना. चल ठीक है, थैंक यू सो मच. अच्छे से पढ़ो, अच्छे से लिखो, अच्छे से वाचो, है ना. आणि तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण, आम्ही जब नवीन इमारत उद्घाटन करते त्यावेळेस पडेगाव का सगळं मुला आमच्या नवीन इमारतच्या उद्घाटनसाठी यावं लागेल. तुम्हाला निमंत्रण. ठीक. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतंत्रता दिनच्या खूप खूप शुभेच्छा. शतशः धन्यवाद मॅम. तुम्हाला एक सांगतो, पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी जवळपास 15 लाख लोक आहेत. आपलं छोटं पंढरपूर.